शब्दस्पर्श Applications are using your microphone. शब्दस्पर्श टेक मराठी चॅनलमध्ये मी कृष्णा राजपूत आपले सहर्ष स्वागत करतो. आपण एका महत्त्वपूर्ण विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. आजचा चर्चेचा विषय हा आहे की ए आयच्या माध्यमातून किंवा कोणत्याही ए आयवरती आपण माहिती शेअर करत असताना किंवा डाटा शेअर करत असताना सावध राहिलं पाहिजे आणि महत्त्वपूर्ण सेन्सिटिव्ह डाटा किंवा महत्त्वपूर्ण सेन्सिटिव्ह कोणत्याही प्रकारचे डाटा जसे की ईमेल आय डीचा पासवर्ड किंवा बँकचा पासवर्ड किंवा इतर कोणतेही महत्त्वपूर्ण पासवर्ड्स किंवा आपले सेन्सिटिव्ह महत्त्वपूर्ण डाटा याशिवाय कोणत्याही प्रकारचे फोटो अशा या कोणत्याही चॅटबॉटवरती मग ते जेमिनी असू दे किंवा ChatGPT असू दे किंवा ए आय कोणत्याही प्रकारचे असू दे त्याच्यावरती डाटा शेअर करू नये. का तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल आणि तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की नवीन काही ना काही शिकाल. त्यामुळे शब्दस्पर्श टेक मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण इथं उदाहरण दाखवलेला मी हा चॅनल बनवण्यापूर्वी शब्दस्पर्श टेक मराठी चॅनल बनवण्यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी माहिती घेत होतो गुगलवर किंवा त्याच्यावरती यूट्यूबवरती म्हणजे नवीन चॅनल कसा तयार करायचा, काय करायचं याची मी माहिती घेत होतो, बरोबर आहे. परंतु मी ChatGPT किंवा जेमिनी अशा ए आयना पण प्रश्न असे विचारले होते. त्याबद्दल आत्ता त्याला एक रिमाइंडर प्रश्न विचारलेला आहे. तर त्यानं डाटा स्टोअर केलेला आहे आणि माझे महत्त्वाचे प्रश्न किंवा झालेल्या चर्चांची त्यानं महत्त्वपूर्ण माहिती त्यांच्याकडे साठवून ठेवलेली आहे. बरं, हे किरकोळ प्रश्न विचारले, साठवून ठेवलं, ठीक आहे. परंतु जर तुम्ही ह्या जागी काही महत्त्वपूर्ण डाटा शेअर केला, जसे की तुमचं बँकेचं डिटेल्स असतील किंवा काही तुम्ही जर शेअर केलं तरी पण ते तुम्हाला तिथं म्हणजे ते तिथं स्टोअर करून ठेवतं किंवा ते डाटा लक्षात ठेवतं आणि तुमच्या सवयी, तुमच्या केलेल्या रिसर्च किंवा तुम्ही जे काय ChatGPT किंवा इतर कोणत्याही चॅटबॉटला काही तुम्ही प्रश्न विचारता त्याच्याविषयी ते अभ्यास करतं, ते स्वतः शिकतं आणि तुमचा डाटा शेप करून घेतं, म्हणजे शिकतं तुमच्याकडून. जसं की एखादा लहान मुलगा आहे किंवा तर ते मुलगा कसं ह्या गोष्टी आपण घरात सांगितल्यानंतर शिकतात, तशा प्रकारे हे एक ए आय शिकतं. त्याच्यामुळं तुम्ही आणि त्याच्यावरती प्रक्रिया करतं शिकल्यानंतर किंवा तुमचा जो डाटा आहे त्याच्यावरती ते प्रक्रिया करतं. आता उदाहरणार्थ जर एखादा फोटो तुम्ही जेमिनीला शेअर केला किंवा इतर कोणत्याही चॅटबॉटला शेअर केला तर तो त्याच्यावरती प्रक्रिया करतो. त्याला सांगितले की या फोटोमध्ये ही एक फोटो आहे, या फोटोला गाणं तयार कर किंवा या फोटोमध्ये काही बदल करतं, ते करतं. तर काय करतं, तर तुमचा जो डाटा आहे त्याच्यावरती तो अभ्यास करतं आणि प्रक्रिया करतं, म्हणजे ते स्वतः शिकतं. तर याचा आपल्याला धोका काय होऊ शकतो, जर समजा तुमचा बँकेचा पासवर्ड किंवा मेल आय डीचा पासवर्ड जर तुम्ही त्याला शेअर केला आणि समजा आता तुमचा मोबाईल कुणीही घेतला आणि त्याला जर तो पुढच्या व्यक्तीला त्याने विचारला की पुढच्या व्यक्तीने त्याला विचारलं याचा मेल आय डीचा पासवर्ड सांग आणि त्याच्याकरता जो डाटा सेव्ह असेल किंवा त्याने जर स्टोअर करून ठेवला असेल आणि जर तुमच्या मेल आय डीचा डाटा त्यानं सांगितला तर तुमचा मेल आय डीला पासवर्ड ठेवल्याला काही उपयोग होणार नाही. म्हणजे तुम्ही घराला कुलूप लावलं आहे आणि चावी बाहेरच दारासमोर अडकवली असं होऊ शकतं. म्हणजे ह्या लेवलचं तुम्ही त्याला अशा लेवलचं तुम्ही घराला कुलूप लावून गेल्यासारखं होऊ शकतं. तर आपण आता इथं एक उदाहरण त्याला एक प्रश्न विचारलेला आहे, 1-2 प्रश्नच विचारलेले आहेत. तर त्याचा आपण एक सारांश बघूया, कसं त्याने उत्तर दिले आणि त्यानं मला कशाप्रकारे रिॲक्ट झाला आहे ChatGPT बघूया आपण. तर तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला, हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, तर अधिकाधिक तुमच्या मित्रांमध्ये, तुमच्या ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन ऑन करा, कारण तुम्हाला अशाच नवीन विषयांची माहिती मिळेल. शब्दस्पर्श टेक मराठी चॅनलवरती पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत. आपण विषयाला सुरुवात करूया. महत्त्वपूर्ण बघूया कशाप्रकारे त्यानं डाटा स्टोअर करतो, कशाप्रकारे जेमिनी आपल्याला हे करतो, बघूया. हाय कृष्णा चेरी ब्लॉसम, मला सांग आपल्यामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या विषयावरती चर्चा होते आणि आपण सगळ्यात जास्त कोणत्या विषयावरती फोकस केला आहे, जरा सांगशील? मी त्याला प्रश्न विचारला, आपल्यामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या विषयावरती चर्चा होते आणि आपण सगळ्यात जास्त कोणत्या विषयावर फोकस केलेला आहे. आता हा डाटा एक मागील 15-20 दिवसाचा आहे.
तरी आपण त्याला पहिला प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नावरचं उत्तर कसं दिलंय बघूया. एच पॅट मला सांग आपल्यामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या विषयावरती चर्चा होते आणि आपण सगळ्यात जास्त कोणत्या विषयावरती फोकस केला आहे. हाय कृष्णा चेरी ब्लॉसम. आपल्या आधीच्या सगळ्या चर्चेचा विचार केला तर बघा, एखादा नॉर्मल कसा व्यक्ती उत्तर देऊ शकतो किंवा एखादी मित्र आपला कसं सांगू शकतो, तशा प्रकारे त्यानं उत्तर दिलेलं आहे. बघूया कसं कसं तुम्ही स्वतः ऐका. सेल फोन 1 मोबाईल तंत्रज्ञान सगळ्यात जास्त फोकस. हेडिंग आपण सर्वाधिक चर्चा केली आहे. बुलेट नवीन मोबाईल लॉन्च. बुलेट मोबाईल परचेसिंग गाईड. बुलेट अँड्रॉइड एक्सेसिबिलिटी. बुलेट जसे की वेग में देर GPS अलार्म. यूट्यूब टेक मोबाईल तुलना उदा लावा VS मोटो. बघा, ते डायरेक्ट त्याने मोबाईलचं नावसुद्धा घेतलेलं, लावा वेस आणि मोटो. हे मी मोबाईल सर्च केले होते जेमिनीवरती, ChatGPTवरती. तर त्यानं ते डायरेक्ट इथं स्क्रोलमध्ये करून दाखवलेलं आहे. ओके, म्हणजे तुम्हाला एवढं डिटेल एवढं तुमचा डाटा त्याच्याकडं स्टोअर राहतो आणि ते शिकतं. इतके दिवस जेमिनी किंवा ChatGPT किंवा इतर कोणतेही चॅटबॉट डाटा स्टोअर करत नव्हते, परंतु आता डाटा स्टोअर करायला आलेले आहेत, तुमची माहिती गोळा करत आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी माहिती शेअर करत असताना खूप सावध राहा. तुमचा महत्त्वपूर्ण डाटा, जसं की कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट त्याला शेअर करू नका, त्याच्यावरती त्याची माहिती विचारू नका. खास करून तुमचे बँकेचे डाटा डॉक्युमेंट्स असतील किंवा इतर कोणते जे सेन्सिटिव्ह आधार कार्ड, अशा कोणत्या प्रकारचे डाटा शेअर करू नका. तुम्ही डाटा ज्यावेळेस तुम्ही त्याला शेअर करता तर ते शिकतं आणि डाटा स्टोअर करून घेतं. याचा गैरवापर कुठेही होऊ शकतो. बुलेट यूट्यूब टेक चॅनल आयडिया शब्द स्पर्श टेक मोबाईल. बघा, त्याला मी चॅनलचं नाव, म्हणजे ऑलरेडी चॅनलचं नाव मी त्याला असंच 1-2-4 चॅनलचे नाव मी एका चॅटबॉटवरती सर्च केले होते. त्याच्यानंतर त्याला मी हे चॅनलचं नाव शब्दस्पर्शक हे सुचवलं होतं. मग त्याच्यावरती त्याने मला हा नाव सांगितलं होतं. त्यांनी ते लक्षात ठेवलेलं आहे. राईट फिंगर म्हणजेच तुमचा मुख्य फोकस मोबाईल टेक्नॉलॉजी प्लस जनजागृती प्लस मार्गदर्शन यावर आहे. अरे वा, मूवी कॅमेरा 2 यूट्यूब चॅनल डेव्हलपमेंट. आता बघा, यूट्यूब चॅनल डेव्हलपमेंटच्या संदर्भात त्यांना म्हणजे, आणि अगदी कसं चार्ट वाईज, म्हणजे अगदी असं आपण कसं एक तक्ता तयार करतो तशा प्रकारे तक्ता तयार करून त्यानं ठेवलेला आहे. तर बघूया. बुलेट चॅनल नाव. बुलेट डिस्क्रिप्शन. बुलेट सेव्ह कीवर्ड्स. बुलेट बन DP बन DP डिझाइन. बुलेट चॅनल डिलीट प्रक्रिया. अगदी मी त्याला लास्ट असा पण प्रश्न विचारला होता की चॅनल डिलीट करण्याची प्रक्रिया कशी, ते पण त्याने लक्षात ठेवलेलं आहे. हा दुसरा मोठा फोकस आहे तुमच्या प्रोफेशनल टेक चॅनल तयार करण्यावर. हां, आणि आता फोकस कुठला, दुसरा पण फोकस माझा काय बघूया. त्याने म्हणजे त्याला मी काय प्रश्न विचारले होते हे त्याच्या संदर्भात त्यानं तसं गाईड्स उत्तर तयार रायटिंग केलं. हँड 3 बुलेट बघा, रायटिंग हँड 3 मराठी कविता आणि शायरी. हेडिंग हे मी त्याला असं म्हणजे जेमिनीला किंवा ChatGPTला किंवा आणि इतर काही चॅट आहेत, त्यांना मी काही कविता लिहायला सांगितल्या, काही कवींची नावं सांगितली आणि त्याच्यानंतर त्या कवींच्या कवितेबद्दल थोडक्यात चर्चा केली. तर त्याच्याविषयी पण त्यानं मला गाईड्स केलेला आहे किंवा त्याच्याविषयीसुद्धा त्याने डाटा स्टोअर करून ठेवलेला आहे. पण हा चॅनलचा उद्देश नाही आहे, परंतु त्याने ते चॅनलच्या उद्देशासाठी गृहीत धरलेलं आहे. बुलेट नवीन मराठी कविता. बुलेट कुसुमाग्रज यांच्या कवितांबद्दल माहिती. बघा, बुलेट भावनिक प्रेरणादायी कविता. हा तुमच्या आवडीचा विषय आहे. हार्ट. बघा, त्यानं आवडीचा विषय टाकलेला आहे, पुढे हार्ट पण टाकलेला आहे. म्हणजे अगदी जसं की एखादा तुमचा मित्र आहे किंवा तुमचा एक पर्सनल असिस्टंट किंवा एक मित्र असो, त्याला सगळं तुमच्याबद्दल माहिती असतं किंवा तुम्ही जे एखाद्या व्यक्तीला तुमचं सगळं माहिती देता आणि तो तुमची माहिती लक्षात ठेवतो. तशा प्रकारे तुमचा वैयक्तिक असिस्टंट किंवा वैयक्तिक तुमचा डाटा तो खूप लक्षात ठेवत आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, शब्दस्पर्श टेक मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही कोणत्याही प्रकारचा डाटा, महत्त्वपूर्ण डाटा, जसे की बँकेचं सेन्सिटिव्ह पासवर्ड किंवा मोबाईल ईमेल आय डीचा पासवर्ड किंवा इतर कोणते पासवर्ड त्याला विचारून ठेवू नका. त्याला विचारून तुम्ही पासवर्ड ठेवू नका किंवा त्याला सांगू नका की माझा पासवर्ड हा आहे. जर तुम्ही त्याच्यावरती ठेवला तर तो तसा प्रश्न विचारू शकतो किंवा तसं डाटा तो स्टोअर करू शकतो. आणि तुम्ही आता समजा मी माझा मोबाईल तुम्ही कोणाला तर तुमचा मोबाईल दिला आणि त्याला प्रश्न विचारला, त्यानं जर विचारलं की बाबा माझा मेल आय डी काय, तर त्याला अजूनही एवढं हे नाही की तो स्वतः व्हॉईस ओळखेल.
त्याला वाटेल की तुम्ही स्वतः व्यक्ती आहात आणि तो डाटा सांगून देईल की पासवर्ड असा असा आहे. बुलसाय सगळ्यात जास्त बुलसाय हा तुमच्या आवडीचा बुलसाय निष्कर्ष हेडिंग निष्कर्ष बघा. सगळ्यात जास्त चर्चा आणि फोकस राईट फिंगर मोबाईल टेक प्लस यूट्यूब चॅनल बिल्डिंग आणि मनाजवळचा विषय राईट फिंगर मराठी कविता. थोडक्यात त्यानं सारांश जर दिला. तुम्हाला हवं असेल तर मी यावर एक छोटासा आपल्या चर्चेचा रिपोर्ट पण तयार करून देऊ शकते. स्माइल विंडो चॅट जीपीटी आणि याचं त्यानं परत रिपोर्ट पण तयार करून देतो म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला हवा असेल तर. गुड. बरं, आपण सगळ्यात आधी कोणत्या विषयावर चर्चा करत होतो सांगशील आणि त्याच्यानंतर आपण कुठल्या विषयावरती फोकस केलेला आहे ते सांगशील. बघा, मी आता त्याला दुसरा प्रश्न काय विचारला की बाबा आपण आतापर्यंत सगळ्यात जास्त चर्चा कोणत्या विषयावर केली. बरं, आपण सगळ्यात आधी कोणत्या विषयावर चर्चा करत होतो सांगशील आणि त्याच्यानंतर आपण कुठल्या विषयावरती फोकस केलेला आहे ते सांगशील. आपण कुठल्या विषयी चर्चा करत होतो आधी आणि आता कोणत्या विषयावरती फोकस केलेला आहे हे प्रश्न विचारला. ह्या प्रश्नाचं उत्तर त्यानं कसं दिलंय बघा. हाय कृष्णा चेरी ब्लोसम. आपल्या सुरुवातीच्या आणि नंतरच्या चर्चेचा क्रम असा आहे. बघा, ग्रीन सर्कल 1. सगळ्यात आधी आपण कोणत्या विषयावर बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला आपली चर्चा झाली होती यूट्यूब चॅनल सुरू करण्याबद्दल. हां, आपण सुरुवातीला म्हणजे मी त्याला सुरुवातीला विचारत होतो यूट्यूब चॅनल कसं चालू करायचं, काय करायचं, म्हणजे त्याची पण मी त्याला पण किती माहीत आहे याच्याबद्दल थोडीशी माहिती करून घेत होतो. बुलेट नवीन प्रोफेशनल चॅनल कसे सुरू करायचे. बुलेट जून चॅनल कसं डिलीट करायचं. बुलेट चॅनलचं नाव काय ठेवायचं. हे मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे चॅट जीटीपी, जेमिनी आणि इतर चॅटबॉट आहेत त्यांना मी प्रश्न असे विचारले होते. बुलेट डिस्क्रिप्शन बनव डीपी. डिस्क्रिप्शन बनव, चॅनलचं डीपी बनव, या सगळ्या गोष्टी मी त्याला विचारत होतो. किंवा आपण तुम्हाला जर पाहायचं असेल तुम्ही कधी म्हणजे माझ्या चॅनलच्या पहिला आपल्या शब्दस्पर्श टेक मराठी या चॅनलच्या पहिल्या व्हिडिओमध्ये जर बघितलं तर आपण जे स्लोगन आणि डीपी बनवून घेतलेला आहे तो जेमिनीकडनं बनवून घेतलेला आहे. इथेच तुमच्या टेक विषयाचा पाया तयार झाला. ब्लू सर्कल 2. त्यानंतर आपण कुठल्या विषयावर जास्त फोकस केला. यानंतर आपण जास्त फोकस केला राईट फिंगर मोबाईल टेक्नॉलॉजी कंटेंटवर. उदा. बुलेट नवीन मोबाईल लॉन्च. बुलेट मोबाईल परचेसिंग गाईड. बुलेट लावा स्टोन प्ले vs मोटो कंपॅरिझन. हे बघा, हे मी म्हणजे खूप वेळा प्रश्न विचारला होता त्याला. लावा स्टोन प्ले आणि मोटो G35 G45 म्हणून त्याने जी सिरीज लावाची मोटोरोलाची घेतलेली आहे. परंतु म्हणजे असं ते सगळं तुमचा डाटा लक्षात ठेवतो. बुलेट अँड्रॉइड एक्सेसिबिलिटी. बुलेट आणि विशेषतः वेग में GPS अलार्म सारख्या उपयोगी चर्चा. त्याला अलार्मबद्दल पण GPS अलार्मबद्दल पण मी त्याला प्रश्न विचारले होते. पर्पज सर्कल 3. मध्ये आवडीचा विषय हेडिंग. आता मध्ये त्याला काय प्रश्न विचारले होते त्याच्याविषयी बघा कसं सांगते. त्यानंतर विठोविठाय आपण. बुलेट मराठी कविता. बुलेट कुसुमाग्रज यांच्या कविता. या बुलजाय कुसुमाग्रज यांच्या कविता यावरही चर्चा केली हात. बघा, बुलजाय थोडक्यात क्रम असा की कॅप 1 यूट्यूब चॅनल सेटअप, की कॅप 2 मोबाईल टेक कॉन्टेंट फोकस, की कॅप 3 मराठी पोएट्री आवडीचा विषय. जर तुम्हाला हवं असेल तर मी याच्यावर टाइमलाईन सारखा छोटा सारांशही बनवून देऊ. आता त्यानं काय सगळ्यात लास्ट त्यानं काय पर्याय दिला बघा जर महत्त्वाचा. तुम्हाला हवं असेल तर मी याच्यावर टाइमलाईन सारखा छोटा सारांशही बनवून देऊ शकते. स्माइल जर तुम्हाला हवा असेल तर टाईमलाईनसारखा एक चार्ज बनवून देतो म्हणून सांगितलेलं आहे. तर आपण मला एवढंच सांगायचं आहे की आपण चॅट जीटीपी असू दे किंवा चॅट जेमिनी असू दे कोणत्याही चॅटबॉटवरती आपण टॉक बॅक ऑन चॅट जीपीटी माहिती किंवा डाटा शेअर करत असताना महत्त्वपूर्ण जे काही डाटा आहे तुमचा महत्त्व काही जसे की तुमचा बँक पासवर्ड आहे किंवा तुमचा ATM कार्डचं पिन आहे किंवा UPI पिन आहे, अशा महत्त्वपूर्ण डाटा जो आहे तुम्ही कोणत्याही प्रकारे जेमिनी असू दे किंवा चॅट जीटीपी असू दे किंवा इतर कोणत्याही AIला डाटा शेअर करू नका. तुम्ही
हां, तुम्ही लर्नविषयी प्रश्न विचारा, तुमच्या अभ्यासाविषयी प्रश्न विचारा, जनरल प्रश्न विचारा. परंतु महत्त्वाचे डाटा किंवा महत्त्वाचा सेन्सिटिव्ह कुठलेही फोटो तुम्ही त्याला पाठवू नका. कारण ते तुमच्या डाटावरती अभ्यास करतं, लर्न करतं, तुमचा डाटा स्टोअर करून घेतं. त्याच्यामुळं चॅनलवरती म्हणजे जे AIवरती कोणत्याही प्रकारचे तुम्ही डाटा जास्त प्रमाणात शेअर करू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी नक्कीच शिकायला मिळालं अशी आशा करतो. आणि शब्दस्पर्श टेक मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा नवीन विषयासह नवीन एका विषयावरती नवीन व्हिडिओसह नवीन एका विषयावरती आपण पुन्हा एकदा भेटूया. टेक केअर. बाय बाय.